चला तर मंडळी, आज बनवूयात महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा ढोकळा। त्यासाठी पॅनमध्ये 1 कप वरई, 1/4 कप साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा। भाजून झाला की प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा। थंड झालेले हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घ्यायचं। नंतर एका बाउलमध्ये मिश्रण काढून त्यामध्ये अर्धा कप दही आणि चवीनुसार मीठ घालायचं। नंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं। गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं। नंतर झाकण लावून 15 मिनिटं याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं। एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि जे आपलं बॅटर होतं त्यामध्ये 1 चमचा इनो घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। तयार केलेलं बॅटर प्लेटमध्ये काढून वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं। झाकण लावून 15 ते 20 मिनिटं ह्याला छान असं वाफवून घेतलं की टूथपिकने चेक करायचं। ढोकळा थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचा आणि वरून अशी मिरचीची फोडणी देऊन घ्यायची। तयार झाला मस्त असा हा उपवासाचा ढोकळा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।